वेलकम स्टुडंट. पहा, तर आधीच्या लेक्चरमध्ये आपण फर्टिलायझेशनच्या काही स्टेप्स पूर्ण केलेल्या होत्या. तर फर्टिलायझेशनची एक स्टेप आणि त्याची सिग्निफिकन्स ही आपली पाहायची राहिलेली होती. ठीक आहे, मग आता आपण ते पूर्ण करणार आहोत आजच्या लेक्चरला. त्याच्या आधी थोडंसं त्याच्याबद्दलची रिव्हिजन आपण करूया की फर्टिलायझेशन म्हणजे आपल्याला आता माहित झालंय की फर्टिलायझेशन मीन्स युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट with haploid female gamete to form diploid zygote. ह्या प्रोसेस मधून काय केलं जातं तर हॅप्लॉइड मेल आणि फिमेल गॅमेट युनाइट होऊन डिप्लॉइड झायगोट तयार होतो. आणि ही सगळी प्रोसेस कुठे घडते तर अँप्युला ऑफ फॉलोपियन ट्यूब मध्ये घडते. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं. आता ह्या फर्टिलायझेशन मध्ये आपण कुठल्या कुठल्या स्टेप्स कंप्लीट केल्या तर पहिली स्टेप आपण कंप्लीट केली ती अशी की मुवमेंट ऑफ स्पर्म. पहिली स्टेप आपण कंप्लीट केली मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स एग. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय पाहिलं तर सेक्सुअल इंटरकोर्स मधून ज्या वेळेला फिमेलच्या वजायनामध्ये सिमेंट ड्रॉप केलं जातं तर ह्या सिमेंटमध्ये असणारे जे काही स्पर्म्स असतात ते वजायनापासून युटेरस पासून फॉलोपियन ट्यूब मध्ये असणारं जे काही एग आहे ह्या एग पर्यंत कसे पोहोचतात हे आपण पाहिलं. आणि ते कसे पोहोचतात म्हणून तुम्ही पाहिलं तर तुम्हाला माहित झालं की ड्रॉप झाल्यानंतर त्याचं कॅपॅसिटेशन होतं. कॅपॅसिटेशन झाल्यानंतर पुन्हा त्याचा जो ॲक्रोसोम असतो हा ॲक्रोसोमचा मेम्ब्रेन थिन होतो. कॅल्शियमची एंट्री त्याच्यामध्ये होते. नंतर स्पर्मचं जे काही टेल आहे हे व्हिप्लॅश मुवमेंट दाखवतं. त्याच्यानंतर पुढे आपण पाहिलं की प्रोस्टॅग्लॅन्डिन त्याला मोटिलिटीला मदत करतं किंवा त्याला ऍक्टिव्ह करतं. तसंच फिमेलच्या बॉडीमध्ये ज्या वेस्टिब्युलर ग्लँड आहेत त्या सिक्रेशन सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळे स्पर्म आणखीनच मोटाईल होतो. आणि शेवटी हा 1.5 to 3.5 mm/min ह्या स्पीडनी तो फ्लो व्हायला सुरुवात करतो. आणखी फिमेलच्या बॉडीमध्ये ऑक्सिटोसिन रिलीज केलं जातं आणि हे ऑक्सिटोसिन त्या युटेरसचं फॉलोपियन ट्यूबचं काय करतं तर कॉन्ट्रॅक्शन करतं आणि स्पर्मच्या मोटिलिटीला किंवा स्पर्म पटकन एग पर्यंत कसा पोहोचेल ह्याच्यासाठी ते काय करतं मदत करतं. आणि मग अशा रीतीने काय होतं तर हा स्पर्म ह्या एग पर्यंत पोहोचतो किंवा फॉलोपियन ट्यूब पर्यंत अँप्युला पर्यंत पोहोचतो. हा आपण पहिला पॉइंट कंप्लीट केला. त्याच्यानंतर पुढचा दुसरा पॉइंट आपण कंप्लीट केला तो असा तो म्हणजे एंट्री ऑफ स्पर्म इनटू एग. म्हणजे पहिल्या पॉइंट मध्ये तुम्ही काय कंप्लीट केलं पहा. पहिल्या पॉइंट मध्ये तुम्ही हे कंप्लीट केलं की ह्या डायग्राम मध्ये इथं ही फॉलोपियन ट्यूब आहे, ही इथं ओव्हरी आहे आणि ह्या त्याच्या फिमेल आहे. बरोबर आहे. तर पहा बरोबर तुम्ही हे पाहिलं की इथून स्पर्मची एंट्री झाल्यानंतर तो स्पीड करत 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 कुठपर्यंत येतो तर ह्या फॉलोपियन ट्यूबच्या एग पर्यंत येतो. त्याला आपण नाव दिलं मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग. आता ऍक्च्युली दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्ही काय शिकला तर एंट्री ऑफ स्पर्म इनटू द एग म्हणजे इथपर्यंत स्पर्म आलेले आहेत. आता हे स्पर्म काय करणार आहेत ह्या एग मध्ये एंटर करणार आहेत. हे आपल्याला दुसऱ्या जे काही होतं पॉइंट त्याच्यामध्ये तुम्ही शिकलेला आहात. थोडीशी त्याची रिव्हिजन तुम्हाला देते. ठीक आहे, फॉलोपियन ट्यूब पर्यंत स्पर्मची एंट्री झालेली आहे. आता पुढचा पॉइंट मी तुम्हाला काय सांगितला की आता पुढे काय होतं तर हे जे काही स्पर्म्स आहेत हे स्पर्म्स हे जे एग आहे ह्या एगच्या ह्याला नाही एग म्हणता येणार दोन्ही साईडला म्हणजे ॲनिमल पोलला आणि व्हेजिटल पोलला अटॅच होतात. मग तिथं मी तुम्हाला असं सांगितलं की फक्त फ्यू हंड्रेड एवढेच स्पर्म हे अँप्युलापर्यंत पोहोचतात. आणि एकदा का ते अँप्युलामध्ये पोहोचले की हा जो काही स्पर्म आहे ह्या स्पर्मचं जे काही ॲक्रोसोम आहे हे ॲक्रोसोम लायसिन त्याच्यानंतर हायलुरोनिडेज आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम रिलीज करतं. आणि हे एन्झाईम काय काम करतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे एन्झाईम ते कोरोना रॅडिएटाच्या ज्या सेल्स असतात इलॉंगेटेड त्याला ते काय करतं डिझॉल्व्ह करतं आणि सेल्स सेपरेट करतं.
आणि म्हणून आपण पाहिलं की करोना रेडिएटरचा गिअर ब्रेक करतो स्पर्म आणि झोना पेल्युसिडापर्यंत तो पोहोचतो. मग तिथं पुन्हा तुम्ही पाहिलं की झोना पेल्युसिडापर्यंत पोहोचल्यानंतर हा जो झोना पेल्युसिडा आहे, ह्या झोना पेल्युसिडामध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये फर्टिलायझिंग नावाचं एक प्रोटीन आहे, ज्याला आपण फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन असं म्हणतो, हे तिथं प्रेझेंट आहे. आणि स्पर्म जो आहे, ह्या स्पर्मकडं अँटी फर्टिलायझिंग प्रेझेंट आहे. तिथं फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग यांची इंटरॅक्शन होते आणि ही इंटरॅक्शनला आपण कंपॅटेबिलिटी इंटरॅक्शन किंवा रिॲक्शन असं म्हणतो, की ज्याच्यामुळं स्पर्म अट्रॅक्ट टुवर्ड्स द एग हे जास्त प्रमाणामध्ये वाढवलं जातं. आता हे झाल्यानंतर पुढे तुम्ही शिकलात, ठीक आहे बाबा, आता झोना पेल्युसिडा पण त्यानं ब्रेक केला आणि तो कुठे पोहोचला तर तो ह्या व्हायटेलाइन मेम्ब्रेन पर्यंत पोहोचला. रिव्हिजन सांगते अजून मी, आत्ताच शिकवायला सुरू केलेलं नाही. मग तिथं तो पोहोचला की तिथं काय होतं तर तिथं आता तिथून पुढचं लक्षात घ्या की हा जो एक आपण आधीची डायग्राम अशी काढली होती, व्हायटेलाइन मेम्ब्रेन, तिथं होता तुमचा झोना पेल्युसिडा आणि करोना रेडिएटा. झोना पेल्युसिडा ब्रेक करून हा स्पर्म काय झालेला आहे तर इथपर्यंत आलेला होता, म्हणजे इट टचेस टू द व्हायटेलाइन मेम्ब्रेन. आणि तो व्हायटेलाइन मेम्ब्रेनला टच केल्यानंतर देयर इज अ ऍक्टिव्हेशन ऑफ ओव्हम. ह्याला त्याला टच केलं की तिथं काय घडतं तर ऍक्टिव्हेशन ऑफ ओव्हम होतं. ओव्हमचं ऍक्टिव्हेशन होतं म्हणजे काय घडतं ओव्हम मध्ये पहा. बिफोर फर्टिलायझेशन this egg or ovum or secondary oocyte, there is at metaphase second. तर तुम्हाला हे माहिती की मेओसिस सेकंड ह्याचं कंप्लीट केलेलं नव्हतं. मग बिफोर फर्टिलायझेशन हा मेटाफेज सेकंड मध्ये आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग as the sperm touches the vitelline membrane, the egg get activated, and first point is it complete that egg complete meiosis second. स्पर्मनी ह्या व्हायटेलाइन मेम्ब्रेनला टच केला की हे जे एग असतं हे ऍक्टिव्हेट होतं. आणि ऍक्टिव्हेट होतं म्हणजे काय होतं पहा की स्पर्म त्याला टच करण्याच्या आधी ते मेटाफेज सेकंडला त्याला अरेस्ट केलंय. मेओसिस सेकंड कंप्लीट झालेलं नाहीये. मग इथं मेओसिस सेकंड काय होतं कंप्लीट होतं. मग मेओसिस सेकंड स्पर्मनी ह्या व्हायटेलाइन मेम्ब्रेनला टच केलं की मेओसिस सेकंड इज कंप्लीटेड. And as meiosis second is completed, there is a formation of second polar body. आणि मग इथं काय तयार होतं तर सेकंड पोलार बॉडी तयार होते. ठीक आहे. And now that egg or secondary oocyte is now true ovum. आता तो काय तयार झाला ट्रू ओव्हम. तिथं त्याचं काय झालेलं आहे तयार झालेलं आहे. लक्षात येतं. आणि ट्रू ओव्हम जेव्हा तो तयार होतो त्यावेळेला द जर्मिनल वेसिकल विच इज प्रेझेंट इन द सेकंडरी oocyte that get organized into the female pronucleus. म्हणजे एग मध्ये जर्मिनल वेसिकल होतं तर ह्या जर्मिनल वेसिकल पासून पुढे काय तयार होतं तर फिमेल प्रोन्यूक्लियस. म्हणजे लक्षात घ्या स्पर्मनी व्हायटेलाइन मेम्ब्रेनला टच केलं की एग ऍक्टिव्हेट होतो. एग ऍक्टिव्हेट झाला की एग मेओसिस सेकंड कंप्लीट करतो आणि मेओसिस सेकंड कंप्लीट झालं की त्याच्यापासून ट्रू ओव्हम तयार होतो आणि सेकंड पोलार बॉडी तिथं तयार केली जाते. आणि हे घडल्यानंतर हे जे काही जर्मिनल वेसिकल आधी सेकंडरी oocyte मध्ये होती त्या जर्मिनल वेसिकल पासून काय तयार होतो तर फिमेल प्रोन्यूक्लियस तिथं तयार होतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे फ्युजन ऑफ स्पर्म अँड एग. आता पुढचा पॉइंट पहा फ्युजन ऑफ स्पर्म अँड एग. स्पर्म अँड एग बघा कसे फर्टिलायझेशनची प्रोसेस. वजायनापासून अँब्युला पर्यंत ट्रॅव्हलिंग झालं. पुन्हा काय झालं स्पर्मची एंट्री एग मध्ये झाली. आता एग मध्ये एंट्री झाल्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला शिकायचा आहे फ्युजन ऑफ स्पर्म अँड एग.
आता इथं काय झालं होतं पहा, ह्याच्यामध्ये ज्या वेळेला हे घडतं, आता मी जसं सांगितलं की व्हायटेलाइन मेम्ब्रेनला तो टच करतो आणि व्हायटेलाइन मेम्ब्रेनला टच केल्यानंतर पुन्हा इथं हा जो मेम्ब्रेन आहे, ज्याला तुम्ही व्हायटेलाइन मेम्ब्रेन असं म्हणता, हा व्हायटेलाइन मेम्ब्रेनला एक कोन तयार होतो की ज्या कोनला आपण कोन ऑफ रिसेप्शन किंवा फर्टिलायझेशन कोन असं म्हणतो. आणि ह्या फर्टिलायझेशन कोनला स्पर्मचं हेड अटॅच होतं आणि हेड अटॅच झालं की हा तिथं वीक वेव्ह ऑफ डिपोलरायझेशन तयार होते आणि मग ह्या दोन्ही सेलचे मेम्ब्रेन डिझॉल्व्ह होतात आणि हा जो काही स्पर्म आहे त्याच्यापासून त्याच्या हेडमधलं फक्त न्यूक्लियस आणि सेंट्रिओल एवढेच ह्या प्लाझ्म मध्ये ह्या एग मध्ये एंट्री करतात. बाकीचा सगळा पोर्शन स्पर्मचा हा एगच्या बाहेरच राहतो. लक्षात येते? आता पुढचा पॉइंट काय सांगितलं मी की ठीक आहे बाबा, आता कोण आत आलंय, आता मेलचं न्यूक्लियस आत आलंय, आणखी कोण आत आलंय, त्याच्याबरोबर त्याचा सेंट्रिओल पण आत आलेला असतो. लक्षात येते? मग पुढे काय घडतं पाहता इथं. आता ऍक्च्युली तुम्ही ओहमचा विचार केला तर ओहम मध्ये स्वतःचा न्यूक्लियस एक आहे की ज्याला तुम्ही फिमेल प्रोन्यूक्लियस म्हणता. त्याच्यामध्ये स्पर्मनी एंट्री केलेली आहे. स्पर्मनी एंट्री केली की स्पर्म पासून काय आलेलं आहे तर मेल प्रोन्यूक्लियस आलाय आणि एक सेंट्रिओल आलाय. आणि इथं काय झालं, आता हा जो व्हायटेलाइन मेम्ब्रेन आहे ह्याच्यापासून फर्टिलायझेशन मेम्ब्रेन तयार झालेला आहे. ठीक आहे, पुढच्या स्पर्मची एंट्री होऊ नये म्हणून टू अवॉइड पॉलीस्पर्मी. आता इथं ओहम मध्ये दोन न्यूक्लियस आहेत, एक मेल प्रोन्यूक्लियस आणि दुसरं फिमेल प्रोन्यूक्लियस. मग ऍक्च्युली फ्युजन घडत असताना काय होतं लक्षात घ्या. नाउ द कव्हरिंग ऑफ मेल अँड फिमेल प्रोन्यूक्लियाई डिजनरेट. काय घडतं इथं, कव्हरिंग ऑफ मेल अँड फिमेल प्रोन्यूक्लियाई डिजनरेट. हे फिमेल प्रोन्यूक्लियस, हे मेल प्रोन्यूक्लियस, हे दोघं काय केले जातात, ह्याचं जे न्यूक्लियस असतं, हे न्यूक्लियसवरचं कव्हरिंग असतं, हे डिजनरेट केलं जातं. ठीक आहे, मग डिजनरेट केल्यानंतर पुढचा पॉइंट काय त्याच्यामध्ये पहा. हे डिजनरेट झालं की त्याचे क्रोमोझोम मोकळे होतात आणि ह्याचेही क्रोमोझोम मोकळे होतात. सो द सेकंड पॉइंट इज क्रोमोझोम स्टार्ट पेअरिंग. सेकंड वन इज chromosome start pairing. ठीक आहे, काय काय घडतं पहा. इथं कव्हरिंग ह्याच्यावरचं निघालं, ह्याच्यातले क्रोमोझोम आणि ह्याच्यातले क्रोमोझोम, दोन्ही न्यूक्लियाई मध्ये असणारे जे क्रोमोझोम असतात दे स्टार्ट पेअरिंग and they form syncaryon via a process. They form a nucleus which we know as a synkaryon by a process, and that process is known as a syngamy or karyogamy. पहा काय घडतं तर तिथं एंट्री झालेली आहे मेल प्रोन्यूक्लियसची एग मध्ये. दोन्ही न्यूक्लियाई आहेत तिथं, फिमेल प्रोन्यूक्लियस आहे आणि मेल प्रोन्यूक्लियस आहे. दोघांचेही न्यूक्लियर मेम्ब्रेनचे कव्हरिंग जे आहे हे निघून जातात आणि कव्हरिंग निघून गेलं की जेनेटिक मटेरियल सेपरेट होतं, म्हणजेच क्रोमोझोम सेपरेट झाले आणि ते क्रोमोझोम पेअरिंगला स्टार्ट करतात. बरोबर आहे, आणि पेअरिंग स्टार्ट केलं त्यांनी की त्याच्यापासून काय तयार होतं, सिंकॅरियॉन म्हणजे न्यूक्लियसचं फॉर्मेशन तिथं केलं जातं. लक्षात घ्या. आणि जी प्रोसेस मधून न्यूक्लियस फॉर्मेशन केलं जातं त्याला म्हणतात सिंगॅमी किंवा कॅरिओगॅमी. म्हणजे काय लक्षात घ्या, मेलकडे किती क्रोमोझोम आहे 23 आहे, हॅप्लॉइड. फिमेलकडे किती आहे 23 आहे. मग ते असे अरेंज होतात आणि अरेंज झाल्यानंतर त्यांच्यापासून एकच न्यूक्लियस तयार होतं की जे न्यूक्लियस डिप्लॉइड असतं. 23 फिमेलचे क्रोमोझोम असतात, 23 मेलचे क्रोमोझोम असतात आणि हे जे डिप्लॉइड स्ट्रक्चर आहे, तयार झालेलं न्यूक्लियस आहे
त्याला आपण काय म्हणतो, सिंग कॅरी ऑन म्हणतात. किंवा त्याला कुठल्या प्रोसेसमधून ते तयार होतात, तर कॅरिओगॅमी किंवा सिंगॅमीच्या प्रोसेसमधून ते तयार होतात आणि त्यालाच आपण पुढे म्हणतो झायगोट फॉर्मेशन. म्हणजे इथं काय तयार झाला, झायगोट तयार झाला. ठीक आहे. मग इथं आता झायगोट तयार झाल्यानंतर तुम्हाला इथं असं लक्षात येत असेल की आता झायगोट तयार झाला, ही डिप्लॉइड सेल आहे, बरोबर आहे. आणि ह्या डिप्लॉइड सेलच्या भोवती झोना पेलुसिडा नावाचं कव्हरिंग आहे तसंच प्रेझेंट आहे. ठीक आहे. मग पुढे काय होतं पहा, त्याच्यामध्ये जो काही प्रॉक्सिमल सेंट्रिओल आलेला आहे, आता आपल्याला हे माहिती की ओव्हम मध्ये सेंट्रिओल नाहीये, पण ह्या स्पर्मनी स्वतः बरोबर एक सेंट्रिओल आणलेला आहे. सो द सेंट्रिओल विच इज कॅरीड बाय दॅट स्पर्म that help in the process of syncaryon spindle formation. सेल डिव्हिजन होत असताना स्पिंडल फॉर्मेशनची जी काही प्रोसेस असते, तर त्या स्पिंडल फॉर्मेशन मध्ये त्या सेंट्रिओलचा रोल कसा असतो, महत्वाचा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा डिवाइड आणि रिडिवाइड होऊन 2 सेल 4 सेल 8 सेल तयार करत असतो, त्या प्रोसेसला आपण क्लिवेज म्हणतो. अँड दॅट इज ऑल्सो हेल्पफुल in the cleavage of cell into the two blastomeres. म्हणजे क्लिवेज मध्ये पण तो मदत करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो स्पिंडल फॉर्मेशन मध्ये सुद्धा मदत करतो. दॅट इज अबाउट द फर्टिलायझेशन. ठीक आहे. काय काय सांगितलं मी इथं की मेल फिमेल न्यूक्लियस जे असतात त्यांच्यावरचं कव्हरिंग निघतं. कव्हरिंग निघलं की दोघांचेही क्रोमोझोम सेपरेट होतात. क्रोमोझोम पेअरिंग करायला सुरुवात करतात आणि पेअरिंग एकदा त्यांचं झालं की त्यांच्यापासून डिप्लॉइड असं स्ट्रक्चर तयार होतं की ज्याला आपण काय म्हणतो, सिंग कॅरिओन म्हणतो. आणि ज्या प्रोसेसमधून हे सिंग कॅरिओन तयार होतं त्या प्रोसेसला आपण सिंगॅमी किंवा कॅरिओगॅमी असं म्हणतो. ठीक आहे. आणि पुढचा पॉइंट सांगितला की इथं काय घडतं पुन्हा की हा जो सेंट्रिओल त्याने इंट्रोड्यूस केलेला आहे स्पर्मनी स्वतः, तर तो सेंट्रिओल 2 कामाला मदतीला येतो. एक म्हणजे सिंग कॅरिओन स्पिंडल फॉर्मेशनच्या वेळेला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो क्लिवेज मध्ये सुद्धा मदत करतो. अशा पद्धतीनं डिप्लॉइड झायगोट तयार होतो. आणि ते डिप्लॉइड झायगोट म्हणजेच काय, तर जे काही ऑफस्प्रिंग पुढे तयार होणार आहे, ह्या ऑफस्प्रिंगच्या बॉडीमधली ही पहिली सेल आहे. ठीक आहे. मग हा जो झायगोट तयार झाला, इथं एक लक्षात ठेवा की आता ह्या झायगोटच्या भोवती मात्र काय प्रेझेंट असतं, झोना पेलुसिडा मात्र प्रेझेंट असतो. आणि तो का असतो हे क्लिवेज शिकवताना मी नंतर तुम्हाला सांगेन. ठीक आहे. तर पहा, आपण आता अशा पद्धतीनं फर्टिलायझेशन कसं घडतं आणि ह्या फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमधून डिप्लॉइड असणारा झायगोट कसा तयार होतो हे आपण आता कंप्लीट केलं. आता इथं फर्टिलायझेशनची प्रोसेस आपली कंप्लीट करून झाली. आता ह्याच्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला काय अभ्यासायचा आहे, तर तो पुढचा पॉइंट आहे सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन. हे जे काही फर्टिलायझेशन आहे ह्याचं महत्व काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. सो द नेक्स्ट पॉइंट इज सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन. 2 मार्काला विचारतात सिग्निफिकन्स. सिग्निफिकन्स म्हणजे फर्टिलायझेशनचं महत्व काय आहे अशा अर्थी तुम्हाला तो क्वेश्चन विचारला जातो की ज्याला आपण सिग्निफिकन्स असं म्हणतो. मग पहा, आपण हे पुस्तकानुसार घेणार आहोत. सो द फर्स्ट सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन इज ड्यू टू द फर्टिलायझेशन द सेकंडरी oocyte it complete the process of oogenesis, means it complete the meiosis second and it get converted into the true ovum. So the first significance of that fertilization is the secondary oocyte that complete oogenesis, means it complete meiosis second and get converted into true ovum. लक्षात येते का पहा, ओव्हरी मधून रिलीज होणारा सेकंडरी oocyte असतो हे आपल्याला माहिती आहे.
कारण सेकंडरी ओसाइट त्याला का म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये मेयोसिस सेकंड कंप्लीट झालेलं नसतं. आणि तिथं शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं की फर्टिलायझेशनच्या वेळेला जेव्हा स्पर्मची एंट्री एगमध्ये होते त्यावेळेला हा सेकंडरी ओसाइट मेयोसिस सेकंड कंप्लीट करतो. मग हे महत्व झालं, हे इम्पॉर्टन्स झालं काय की ड्यू टू द फर्टिलायझेशन द सेकंडरी ओसाइट इट कंप्लीट द मेयोसिस सेकंड. आणि मेयोसिस सेकंड कंप्लीट झाल्यामुळं तुम्हाला माहिती आहे की मेयोसिस सेकंड कंप्लीट झालं की त्याच्यापासून काय तयार होतो, तर ट्रू ओहम तयार होतो आणि एक सेकंड पोलार बॉडी तयार होती. म्हणून ह्या डायग्राम मध्ये आपण सेकंड पोलार बॉडी सुद्धा दाखवली आहे. सेकंड पोलार बॉडी दाखवली ह्याचा अर्थ काय, तर हा काय आहे, तर ट्रू ओहम आहे की ज्या ओहमनी मेयोसिस सेकंड हे काय झालेलं आहे, कंप्लीट केलेलं आहे. हा झाला पहिला पॉइंट. दुसरा सिग्निफिकन्स काय सांगितलं पहा, ड्यू टू फर्टिलायझेशन डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर is maintained. पहा, फर्टिलायझेशन मुळे प्रोजनी टू प्रोजनी क्रोमोझोम नंबर आपला डिप्लॉइड मेंटेन केला जातो. म्हणजे कसं की स्पर्म आहे हा हॅप्लॉइड आहे, एग आहे हा पण हॅप्लॉइड आहे, बरोबर आहे की नाही. आणि मग त्यांच्यापासून तयार होत असतो झायगोट जो की डिप्लॉइड आहे. बरोबर, समजा स्पर्म पण हॅप्लॉइड नसला असता आणि एग पण हॅप्लॉइड नसला असता तर स्पर्म मध्ये काय झालं असतं, 46 क्रोमोझोम आले असते. एग मध्ये काय झालं असतं, 46 क्रोमोझोम आले असते. आणि पुढच्या प्रोजनीमध्ये झायगोट मध्ये 46 अधिक 46 बरोबर आहे अशा क्रोमोझोम नंबर वाढला असता. त्याच्या पुढच्या प्रोजनीमध्ये त्याच्या दुप्पट झाला असता आणि तुम्ही ह्युमन बीइंगचा फिक्स क्रोमोझोम नंबर सांगू शकला नसता. त्यामुळे फर्टिलायझेशनचं हे एक महत्व आहे की फर्टिलायझेशन ड्यू टू फर्टिलायझेशन द डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर इज मेंटेन फ्रॉम प्रोजनी टू प्रोजन. नेक्स्ट, तिसरा पहा, द ओहम which lack the centriole which is necessary for the further cell division that is received from the sperm during fertilization. So the sperm egg receives centriole from sperm necessary for cell division. Which is absent in egg. पहिल्यांदा एग मध्ये सेंट्रिओल होता का, नव्हता. तुम्हाला शिकवताना सांगितलं की एग मध्ये सेंट्रिओल असत नाही. मग हा एक सेंट्रिओल रिसीव्ह करतो कोणापासून, स्पर्म पासून. आणि स्पर्म केव्हा ह्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, फर्टिलायझेशन. मग पहा, फर्टिलायझेशन घडत असल्यामुळं स्पर्म स्वतःचा सेंट्रिओल ह्या एगला देतो की जो पुढे सेल डिव्हिजनची जी काही प्रोसेस असते ह्या सेल डिव्हिजनच्या प्रोसेसला लागतो आणि बेसिकली तो ओहम मध्ये ऍबसेंट असतो. सो द एग लॅक द सेंट्रिओल which is received from the sperm during the process of fertilization and which is necessary for the cell division. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट काय सांगितलं पहा, फर्टिलायझेशन इन्व्हॉल्व द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट टू फॉर्म दॅट मेल अँड गॅमेट दे आर फ्रॉम टू पॅरेंट्स. क्लियर? अँड सो it forms a zygote and that zygote result or that zygote shows variation. मग लक्षात येते का बघा, फर्टिलायझेशन मुळे काय घडतं, इन फर्टिलायझेशन देयर इज अ युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. मेल गॅमेट स्पर्म कम फ्रॉम मेल पॅरेंट, फिमेल गॅमेट ओहम that is from female parent. So these two are the different parent. Clear?
Now, because of fusion of both these gametes, there is a formation of zygote. So the zygote contains half chromosome from mother and half chromosome from father, and so that is not exactly matches with the mother, not with the father. So it shows the variation. So due to the fertilization, as the zygote is formed from male and female gamete from two parents. It shows variation. झायगोट जो तयार होतोय हा कसा तयार होतोय तर मेल आणि फिमेल गॅमेट आहे. मेल गॅमेट मेल पॅरेंट करून येतो, फिमेल गॅमेट फिमेल पॅरेंट करून येतो. मग दोन वेगवेगळ्या पॅरेंटच्या गॅमेटचं युनियन होऊन हा झायगोट तयार झाल्यामुळं इट शोज व्हॅरिएशन. तिथं त्या झायगोटमध्ये किंवा ते जे काही नवीन मूल तयार होतं ह्याच्यामध्ये व्हॅरिएशन दिसतं. अँड दॅट व्हॅरिएशन हेल्प्स इन इव्हॉल्युशन. हे खूप महत्वाचे लक्षात घ्या. इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती. मग व्हॅरिएशन असल्याशिवाय इव्हॉल्युशन घडत नाही. व्हॅरिएशन असल्याशिवाय इव्हॉल्युशन घडत नाही, उत्क्रांतीही होत नाही. आणि शेवटचं सिग्निफिकन्स तुमच्या पुस्तकात दिलंय, सेक्स ऑफ ऑफस्प्रिंग इज डिटरमाइंड. शेवटचं काय दिलेलं आहे, सेक्स ऑफ ऑफस्प्रिंग इज डिटरमाइंड. फर्टिलायझेशन मुळे काय होतं, ते जे काही ऑफस्प्रिंग आहे ह्याचा सेक्स काय केला जातो, डिटरमाइन केला जातो. म्हणजे पहा, सिग्निफिकन्स मुळे सेकंडरी ओसाइट स्वतःचं मेयोसिस सेकंड कंप्लीट करतो आणि ट्रू ओहम हॅप्लॉइड तयार होतो. त्याच्यानंतर डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर जो असतो तो प्रोजेनी टू प्रोजेनी स्टोअर केला जातो. तिसरं सांगितलं की ओहम कडं स्वतःकडं सेंट्रिओल ऍब्सेंट असतो, तो स्पर्म स्वतःबरोबर घेऊन येतो की ज्याचा उपयोग त्याला पुढच्या सेल डिव्हिजनसाठी लागतो. नंतरचा पॉइंट आपण पाहिला की जे काही झायगोट तयार होतो हा झायगोट मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन होऊन तयार झालेला झायगोट आहे. दोन वेगवेगळ्या पॅरेंट बॉडी पासून आलेला हा झायगोट आहे. त्यामुळं जे काही ऑफस्प्रिंग तयार होतं त्याच्यामध्ये व्हॅरिएशन होतं. अँड व्हेन देर इज अ व्हॅरिएशन देर इज इव्हॉल्युशन. जेव्हा जेव्हा व्हॅरिएशन घडत असतं तेव्हाच उत्क्रांती किंवा इव्हॉल्युशन हे घडत असतं. आणि शेवटचा पॉइंट आता तुम्हाला सांगितला की दॅट फर्टिलायझेशन इट डिटरमाइन द सेक्स ऑफ ऑफस्प्रिंग. ह्या फर्टिलायझेशनमुळं हे जे काही ऑफस्प्रिंग आहे ह्याचा सेक्स काय केला जातो, डिटरमाइन केला जातो. लक्षात आलं. दॅट इज अबाउट द सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबूया.